हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, माझं नाव आहे प्रवीण निकुरे। मी तलाठी भरती 2019 स्वतः क्रॅक केलेली आहे। त्यानंतर तुम्हाला इथे गायडन्स करण्यासाठी इथे मी आलेलो आहो। बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये येणाऱ्या तलाठी भरती 2026 साठी प्रिव्हियस इयर तलाठीमध्ये गणित आणि बुद्धिमत्ताच्या नेमक्या कोणकोणत्या टॉपिकवर प्रश्न आले होते ते टॉपिक्स आपण इथे बघणार आहोत। ठीक आहे। आणि बघा मित्रांनो, गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करण्यासाठी पुस्तक घेण्यापेक्षा माझे क्लास आहे, मी स्वतः शिकवतो। स्वतः माझ्या मराठी ॲस्पायरंट या ॲपवर माझी बॅच आहे गणित आणि बुद्धिमत्ताची। ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता। पुस्तकापेक्षाही गणित आणि बुद्धिमत्ताच्या दोन्ही पुस्तकापेक्षाही कमी खर्चामध्ये तुम्हाला माझी इथे बॅच मिळून जाईल। बॅचची लिंक मित्रांनो मी कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण प्रोव्हाइड केलेली आहे। ठीक आहे। चला, मागील वर्षी 2023 मध्ये विचारलेले गणित व बुद्धिमत्ताचे टॉपिक्स कोणकोणते आहेत? अक्षरमालिका किंवा अल्फाबेट सिरीज याच्यावर मागील वर्षी 2023 मध्ये जी तलाठी भरती झाली होती त्या तलाठी भरतीमध्ये जे प्रश्न विचारले होते ते ज्या टॉपिक्सवर प्रश्न विचारले होते ते टॉपिक्स मी इथे आणलेले आहे। अल्फाबेट सिरीजवर एक क्वेश्चन होता। अंकमालिका किंवा नंबर सिरीज याच्यावर 3 प्रश्न होते। सोबतच अक्षर अंकमालिका ह्या दोन्हींचं मिक्स करून एक प्रश्न विचारला। ठीक आहे। सांकेतिक भाषा किंवा कोडिंग डिकोडिंग याच्यावर एक प्रश्न होता। समान संबंध किंवा ॲनालॉजी याच्यावर 2 प्रश्न होते आणि फोकस होतं लेटर क्लस्टर। माझी जी बॅच आहे मराठी ॲस्पायरंट्स या ॲपवर माझी जी बॅच आहे त्या बॅचमध्ये मी याच्यावर फोकस केलेला आहे। याच्यावर सेपरेट लेक्चर्स घेतलेले आहे। संख्यावली क्रिया एक प्रश्न, त्याच्यावर अंकांचे कोडे हे पण कराल। तार्किक विश्लेषण किंवा स्टेटमेंट अँड कन्क्लुजन याच्यावर 2 प्रश्न, आकृत्यांवर प्रश्न, इमेज क्वेश्चन्स, इमेजवर आधारित क्वेश्चन्स याच्यावर एक प्रश्न, वर्गीकरण किंवा क्लासिफिकेशन एक प्रश्न आला होता। दिशा डायरेक्शन्सवर एक प्रश्न आलेला होता। एवढ्या टॉपिक्सवर प्रश्न आले होते। सोबतच आणखी काही टॉपिक मी काढले आहेत। वैवारी, पुनर्मांडणी, तुलना, नातेसंबंध, आसन व्यवस्था आणि रांगेतील स्थान हे पण टॉपिक्स तुम्ही इथे करून जा। मी जे मॅथ आणि रिझनिंगची बॅच घेतली मित्रांनो त्यामध्ये सांगतो तुम्हाला मी 31 का 30 प्लस काहीतरी प्रश्न आहे। 31 किंवा 30 प्लस टॉपिक्स आहे आणि 80 ते हे टॉपिक्स झाले। ऐंशी ते 100 लेक्चर्स मी माझ्या मराठी ॲस्पायरंट या ॲपवर जी बॅच चालवतोय गणित आणि बुद्धिमत्ता त्यामध्ये बुद्धिमत्ता यामध्ये किंवा रिझनिंगमध्ये मी तुम्हाला एवढं शिकवतो। 30 प्लस टॉपिक्स आहे आणि 80 ते 100 तुम्हाला लेक्चर्स मिळेल या माझ्या बॅचमध्ये। ठीक आहे। सोबतच मित्रांनो मी गणिताची पण बॅच चालवतोय। गणिताची पण बॅच बॅच आहे माझ्या ॲपवर। या ॲपवर माझ्या गणिताचे तब्बल 138 लेक्चर्स आहे। पूर्ण सिलेबस कंप्लीट झालेला आहे। यामध्ये तुम्हाला 40 टॉपिक्स मिळेल एकूण। ठीक आहे। चला, 40 टॉपिक्स 138 लेक्चर्स। ठीक आहे। आता प्रिव्हियस इयरमध्ये नेमके कोणकोणत्या घटकांवर प्रश्न विचारला होता ते घटक पाहू। बाकांची भागुबेव किंवा व्ही बॉर्मस याच्यावर एक प्रश्न होता। मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये शिकवलेलं आहे। ठीक आहे। वर्ग आणि वर्गमूळ याच्यावर एक प्रश्न आला होता। घातांक करणे याच्यावर एक प्रश्न आला होता। शेकडेवारी याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन होता, परंतु नफा व तोटावर आधारित शेकडेवारी असा एक क्वेश्चन होता, त्याच्यावर एक प्रश्न होता। सरळ व्याजावर 2 प्रश्न होते। कार व कामवर एक प्रश्न, रेल्वेवर एक प्रश्न, नळ व टाकी एक प्रश्न, गुणोत्तर व प्रमाण एक प्रश्न, चक्रवाढ व्याज याच्यावर प्रश्न नव्हता। ठीक आहे। परंतु मी टाकलं यासाठी का सरळ व्याजावर प्रश्न होता म्हणून चक्रवाढ व्याज टाकलेलं आहे। ठीक आहे। त्यानंतर सरासरी, अंकगणित श्रेणी याच्यावर एक प्रश्न होता। वेगवेगळे अंतर, संख्या पद्धती पा संख्या पद्धती म्हणजेच नेमकं काय, हे वरचे टॉपिक जे आहे ना 3 बस हेच आहे ना। ओके। संख्या पद्धती मध्येच वरचे 3 टॉपिक आहे। सरळ व्याज आहे म्हणून मी तुम्हाला चक्रवाढ व्याज टाकलं आणि त्यानंतर कार, काम, वेग, रेल्वे, नळ व टाकी हे टॉपिक आहे म्हणून बोट व प्रवाह, वेगवेगळे अंतर आणि लसाई मसाई हे टॉपिक्स टाकलेले आहे। सोबतच भागीदारी आणि सूट व कमिशन हे पण तुम्हाला करायचे आहे। वय पण करायचं आहे। ठीक आहे। चला, आजचा व्हिडिओ मित्रांनो इथे संपलेला आहे। आशा करतो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच एक छोटासा लाईक करा। आजचा शॉर्ट व्हिडिओ होता कारण की फक्त आणि फक्त इथे प्रिव्हियस इयर टॉपिक्स तुम्हाला मला इथे सांगायचे
होते. ठीक आहे, माझ्या बॅचचं पोस्टर पाहून घ्या एकदा. तलाठी भरती 2026 आउट ऑफ मॅथ्स आणि रिझनिंग बाय प्रवीण निकुरे. ठीक आहे, आता बॅचचं नाव आउट ऑफ मॅथ्स का ठेवलं, कारण की मी तलाठी भरती 2019 स्वतः क्रॅक केली आहे. या एक्झाममध्ये मी स्वतः गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये पैकीच्या पैकी गुण घेतले आहे, म्हणून मी बॅचचं हे नाव ठेवलेलं आहे. ठीक आहे, सोबतच मी 2022च्या तलाठी भरतीमध्ये सुद्धा मित्रांनो 23च्या तलाठी भरती 2023 मध्ये पण गणित आणि बुद्धिमत्तामध्ये त्यावेळेस पण मी गणित आणि बुद्धिमत्तामध्ये पैकीच्या पैकी गुण घेतले आहे. आउट ऑफ 50 पैकी 50 गुण घेतलेले आहे, म्हणजे 25 पैकी 25 प्रश्न माझे बरोबर आलेले आहे. त्याचसाठी आउट ऑफ गुण घेतले, मी आउट ऑफ मार्क्स घेतले, त्यासाठी मी बॅचचं नाव आउट ऑफ मॅथ्स अँड रिझनिंग ठेवलेलं आहे. ओके, तर आशा करतो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच एक छोटंसं लाईक करा आणि कृपया व्हिडिओला शेअर करत चला. आणि बॅचची लिंक कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे. ओके, थँक्यू.